IPL 2024च्या 8व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 277 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 20 षटकात 246 धावा केल्या. हैदराबादकडून हेनरी क्लासेनने सर्वाधिक 80 धावा केल्या, तर गोलंदाजीत पॅट कमिन्सने 4 षटकात 35 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 64 तर टीम डेव्हिडने नाबाद 42 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला नंतर आपल्या निर्णयाचा पश्चाताप नक्की झाला असेल. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यांनी मुंबईविरुद्ध 15व्या षटकातच 200 धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर क्लासेनने 34 चेंडूत नाबाद 80 धावा ठोकत हैदराबादला 277 धावा ठोकल्या. पॅट कमिन्सने दमदार गोलंदाजी करत 4 षटकात 8.80च्या इकॉनॉमी रेटने 35 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. या दमदार गोलंदाजीमुळेच फलंदाजीला एकतर्फी साथ देणाऱ्या खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादने 31 धावांनी विजय मिळवला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.